राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी मराठी भाषेसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं। मुंबईत आलेल्या प्रत्येकानं मराठी भाषा शिकलीच पाहिजे असं काही नाही, कारण मुंबईच्या अनेक भाषा आहेत। घाटकोपरची भाषा गुजराती आहे असं भैयाजी जोशी म्हणाले। जोशींच्या या वक्तव्यानंतर विरोधक आक्रमक झाले। जोशींवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येते। तर हा संघाचा छुपा अजेंडा असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले। दरम्यान भाजपचे राम कदम यांनी मात्र जोशींच्या वक्तव्यानंतर सारवासारव केली आहे। जोशींचं वक्तव्य तोडून मोडून दाखवल्याचं राम कदम म्हणाले। बघूया। याचा अर्थ असा की मुंबईची एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा आहेत, पण त्या भागाची काही भाषा असते। तर घाटकोपर परिसराची भाषा तर गुजराती आहे। गिरगावमध्ये हिंदी बोलणारे कमी मिळतील, मराठी बोलणारे। त्यामुळे मुंबई सोपं आहे की येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही। त्यामुळे बहुतेक दीपकजी पण मराठी शिकले नसावे त्यांनी येऊन मुंबईमध्ये घाटकोपरला मुंबईमध्ये राहणाऱ्याला मराठी आलीच पाहिजे अशी काही गरज नाही असं एक द्वेषाचं, आता त्याला गोमूत्र म्हणायचं काही काय कळत नाही मला, पण शिंपडून गेले। याचा अर्थ असा की हा संघाचा छुपा अजेंडा आहे, भाजपचा छुपा अजेंडा आहे। ह्यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात हे वेगळे आहेत। आता जर का तुम्ही बघितलं असेल तर बऱ्याच दिवसात हिंदुस्तान पाकिस्तान हा विषय त्यांनी काढलेला नाही। मग काय तर बटेंगे तो कटेंगे। आता बटेंगे तो कटेंगे म्हणजे हिंदू मुसलमान केवळ नाही तर मराठी अमराठी, मराठीमध्ये पुन्हा मराठा मराठेतर असं सगळं वाटणी करायची आणि आपण राज्य बळकवायचं। हे जे कोणी आनाजी पंत काल आले होते, त्या आनाजी पंतांनी मी सांगतोय की मी तुम्हाला त्यांना आव्हान देतोय की अशी भाषा त्यांनी अहमदाबादमध्ये जाऊन करून दाखवावी, तामिळनाडूमध्ये करून दाखवावी, कर्नाटकात, केरळमध्ये, बंगालमध्ये ही तिकडे भाषा करून नुसती दाखवावी आणि भाषा करून दाखवायची नाही तर भाषा करून सुखरूप येऊन दाखवावं। माझ्या वक्तव्याच्या संदर्भात भैयाजींचे काही दुमत असेल असं मला वाटत नाही। तथापि मी पुन्हा एकदा शासनाच्या वतीनं सांगतो, मुंबईची भाषा मराठी आहे, महाराष्ट्राची भाषा मराठी आहे। इतर भाषांचा इथे सन्मान आहे, इतर भाषांचा इथे सन्मान आहे। कुठल्याही भाषेचा आम्ही अपमान करणार नाही, कारण जो स्वतःच्या भाषेवर प्रेम करतो तोच दुसऱ्याच्या भाषेवरही प्रेम करू शकतो। त्याच्यामुळे तो सन्मान आहेच आणि म्हणून शासनाची भूमिका पक्की आहे, शासनाची भूमिका मराठी आहे। आमचं म्हणणं आहे प्रथम मराठी, बाकी सगळं नंतर। खरं तर भैयाजी जोशी जे बोललेत की मुंबईमध्ये गुजराती भाषेला महत्त्व दिलं गेलं पाहिजे, आम्ही तर याचं उत्तर द्यायला काय हे नाही, पण आम्ही याचा विरोध त्या ठिकाणी करतो। पण याचं उत्तर जर कोणाकडनं मागायचं असेल ते आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडनं आपण मागितलं पाहिजे। मी घाटकोपरमधून 4 टर्म आमदार आहे। घाटकोपरच्या एका विशिष्ट भागात मोठ्या प्रमाणामध्ये गुजराती भाषिक वर्ग राहतो आणि स्वाभाविकपणे तो गुजराती भाषिक वर्ग आपसात बोलताना त्यांच्या गुजराती भाषेत बोलेत। एवढं आणि एवढंच त्या विधानाचा अर्थ आहे, पण या विधानाचा अर्थ पूर्णपणे त्या विधानाला विच्छेदन करून तोडून मोडून प्रस्तुत केलं गेलं। मुंबईची भाषा, महाराष्ट्राची भाषा कालही मराठी होती, आजही मराठी आहे आणि आमच्या सरकारनं तिथला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे। म्हणून जोपर्यंत सूर्य चंद्र आहे तोपर्यंत देखील मुंबई महाराष्ट्राची भाषा मराठीच राहणार।